अरे विवेक, खूप दिवस झाले आपण प्रशांत कॉर्नरची नमकीन आणि मिठाई नाही खाल्ली ते. हो ग, माझी पण इच्छा आहे, पण नेरुळला एवढ्या लांब जायचं आपण. अरे हो रे, तुझं बरोबर आहे, पण तुला माहिती आहे का प्रशांत कॉर्नरची ब्रांच आपल्या पनवेल मध्ये आली आहे. काय बोलते, कुठे? पनवेल मध्ये म्हणजे ओल्ड पनवेल मध्ये. तुम्हालाही माहित नाहीये का कुठे आली ती ब्रांच? तर चला तर आज आपण पनवेल मध्ये प्रशांत कॉर्नरची ब्रांच एक्सप्लोर करूया. चल. प्रशांत कॉर्नर हा ब्रँड गोडधोड, फरसाण, नमकीन तसेच ताज्या स्नॅक्सच्या निर्मितीत विशेष प्रावीण्य संपादन करून उच्च दर्जाची स्वच्छता व पाककौशल्याची गुणवत्ता सातत्याने जपतो. संक्रांतपासून गणपती मोदक उत्सव, गुढीपाडवा, दसरा, दिवाळी, ख्रिसमस आणि असंख्य सण, प्रत्येक सणासाठी खास गोडधोडासाठी प्रशांत कॉर्नर हेच विश्वासार्ह ब्रँड. मी जयंत माकरे, पनवेल फ्रँचायझीचा मालक. मागील 1 महिना झाला मला पनवेलमध्ये प्रशांत कॉर्नर घालून. खूप चांगला रिस्पॉन्स आहे. पहिले लोक नेरूळपर्यंत जायचे, नेरूळला पण आमचाच आहे. लोकांच्या मागणीवर आम्ही पनवेलमध्ये आता सुरू केलं. आणि याचं लोकेशन म्हणलं तर पंचमुखी हनुमान मंदिरच्या सिग्नल म्हणून तो पेट्रोल पंप आहे. तर आतमध्ये आलं तर शशिवाडेवाल्याच्या पुढेच 100 मीटर पुढेच लोकेशन आहे. प्रशांत कॉर्नर मध्ये काय काय मिठाई अवेलेबल आहेत ते आपल्याला अजय सिंग सर सांगतील. अपना ड्राईफ्रूट इंद्रानी है, ड्राईफ्रूट इंद्रानी शुगरलेस है, शुगरलेस फ्लेवरी है, अंजीर शुगरलेस है, अपना शुगरलेस ड्राईफ्रूट पाक है, एक और भी आता है, सनफ्लावर है, ग्रीन पैराडाइज है, टाटा है, रोली है, रेनबो है, टर्की डिलाइट है, टर्की फ्रेश रोल है, टर्की ग्लोरी है, सिल्वर मैंगनीज है, अंजीर डेट रोल है, केसर पिस्ता चक्र है, फ्लावर वेली है, केसर पिस्ता रोल है, मैंगो रोल है, जेली स्ट्रॉबेरी है, काजू कतली भी ऊपर, केसर काजू कतली है, काजू कतली है और अंजीर काजू कतली है, अपना स्ट्रॉबेरी काजू कतली भी है. मावे का मिठाई है, पेड़ा, कई प्रकार का पेड़ा है, बर्फी है, कई प्रकार की हलवा है, मेथी लाडू है, चूरमा लाडू है, बेसन लाडू है, पाइनएप्पल सैंडविच है, मलाई सैंडविच है, सेना मलाई रोल है, खीर मोहन है, खीर चमचम है, मैंगो डिलाइट है, केसर पेड़ा है, राजौरी पेड़ा है, गुलगुल पेड़ा है, शाही पेड़ा है. इधर क्या है हमारे पास? ये अपने पास रसमलाई है, ये अंगूर बासुंदी है, ये अंजीर ड्राई फ्रूट बासुंदी है, दूधी हलवा है, खरबूज है, श्रीखंड है कई प्रकार का, केसर ड्राई फ्रूट, ये ड्राई फ्रूट पंचरत्न श्रीखंड बोलते हैं, ड्राई फ्रूट पंचरत्न श्रीखंड है, फ्रेश फ्रूट श्रीखंड है, मैंगो श्रीखंड है, केसर श्रीखंड है, वो अपना जामुन श्रीखंड है, ये चीकू श्रीखंड है, रसगुल्ला है. बघू शकता इथे मिठाई आले आणि दिवाळीसाठी अजून हॅम्पर येणार आहेत प्रशांत कॉर्नरला.
सो पनवेलमध्ये ओपन झालं आहे आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत काय काय नवीन येणार आहे. क्या अभी दिवाली आ रही है ना, इसके लिए क्या कॉम्बो पैकेज है? अभी हमारा नवरात्रि और दशहरा स्पेशल आ रहा है, तो नवरात्रि और दशहरा स्पेशल स्नैक फ्रूट लगाए हुए हैं और स्वीट के 2 किलो लगाए हुए हैं. तो ये पूरे स्नैक्स कॉम्बो बॉक्स. हाँ, दही बड़ा भी चालू किया है. दही बड़ा स्पेशल है, पानी पूरी स्नैक्स बॉक्स है. पंजाबी समोसा है, प्लेन ढोकला है, काला जामुन है, कोतंबीर बड़ी है. ओके. हाँ, तो कॉम्बो पैक के लिए ये किस लिए यूज होता है? आप जैसे दशहरा में चाहिए आपको, बर्थडे पार्टी वगैरह उसके लिए भी यूज होता है. ओके, तर हा बॉक्स आहे. तर कॉर्पोरेट वाल्यांनी पण घेऊ शकतो आपण. हाँ, ऑफिसेस पार्टी वगैरह. ऑफिसेस पार्टी. अगर आपको कुछ चेंज करना है, स्वीट चेंज करना है, स्नैक्स आइटम हो जाएगा. तर आपल्याला विपुल सर आणि सोनू सर आपल्याला माहिती सांगणार आहे की काय मिठाई आहे आपली प्रशांत कॉर्नर पनवेलमध्ये. सर प्लीज. मॅडम हे आमचे जे पेढे आहेत ना, सगळे स्पेशलिटी पेढ्यामध्ये बघा, आमचे सगळेच पेढे छान आहेत. त्याच्यामध्ये आमचा हा एक गुलकंद पेढा जो आहे ना, त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटची स्टफिंग असते आणि बऱ्यापैकी रिस्पॉन्स आहे त्याला. आणि हा आमचा जो पेढा आहे ना, शाही पेढा, हा पूर्णपणे काऊ मिल्कचा असतो. ओके. आणि आपला हा राजवाडी पेढा जो ना, हा राजवाडी पेढा म्हणजे मावा आहे ना, कंदी पेढ्यासारखा असतो. आपण मावा जास्त प्रमाणात भाजून व्यवस्थित बनवतो. आणि हा केसर पेढा पण छान असतो. आणि हा कोणता आहे? हा मलाई पेढा मॅडम, मलाई हे पेढा. पूर्ण मिल्कचं असतं. ओके. हे आमची ड्रायफ्रूट मिठाईची स्पेशलिटी म्हणले तर हे सगळे ड्रायफ्रूट मिठाई. ओके. त्याच्यामध्ये हे शुगरलेस रोज पॅटलवाले आहे. हे शुगरलेस आहे आणि हे मॅडम बकलावा स्वीट म्हणतो आपण, ते आहे. आणि आता हे नवीन आपण चालू केलं दसऱ्या दिवाळीसाठी, त्याला आपण जेलीवाली मिठाई म्हणतो. ओके. हा, तर याच्यामध्ये एक लेअर बघा जेलीचे आहे आणि चॉकलेट आहे आणि ड्रायफ्रूटची स्टफिंग पण असते. हो, हा, दिसतंय. आणि हे पण एक बकलावाचा प्रकार आहे, पण ते पण छान आहे. टर्की डिलाइट. टर्की डिलाइट म्हणतात त्याला. आणि अंजीर पिस्ता चक्र. ओके. हे पण आहे. हे बकलावा मला बघून बिग बॉसची जी तानिया मित्तल आहे ती बकलावाचा खूप उच्चार करते, त्यामुळे मला बकलावा आठवला. ओके. आणि ही आपली आहे रसमलाई आणि हे अंगूर. आणि हे काय ही बर्फी मध्ये ना? ही मलाई बर्फी मॅडम, मिल्क ओके. बर्फी म्हणतो आपण. बर्फी. आणि हे मिल्क मध्ये मँगो मिल्क बर्फी आहे. ओके. ही मँगो मिल्क अंजीर बर्फी आहे. ओके. तर आता आपण टेस्टिंग करूया. आता हा फुलकन पेढा आहे आणि याच्यामध्ये स्टफिंग खूप छान असते असं ते म्हणतात. तर तुम्ही बघू शकता, हे बघा स्टफिंग. आम्ही टेस्ट करते. मस्त. तुम्ही हा घेऊ शकता, मी रिकमेंड करेन हे सगळं. आणि हे कोणतं बोलला तुम्ही? टर्की डिलाइट. टर्की डिलाइट. ओके. इसमें पान का फ्लेवर आ रहा है क्या थोड़ा? रोज शुगरलेस. डाइट के लिए अच्छा है. हाँ, डाइट के लिए बहुत अच्छा है. रोज शुगरलेस है, सिर्फ इसमें ड्राई फ्रूट और कुछ नहीं डालना है. दाखव. आपण ट्राय करतोय कलाकंद. ओके. खूप छान, जास्त गोड पण नाही आणि एकदम टेस्टला एकदम मस्त लागतंय. ओके. म्हणजे आताची जनरेशन जी शुगर कट ऑफ करते त्यांच्यासाठी बेस्ट आहे. तर आपले नमकीन चालेल. नमकीन मध्ये आहे समोसा क्यूटचा असा, हा व्हेज हमसफर आहे. याच्यामध्ये आहे पनीर ढोकळा आणि हा प्लेन ढोकळा आहे. तर आपण हे टेस्ट करूया. तर आपण आता पहिले छोटासा मिनी समोसा घेऊया. आणि याच्यामध्ये पनीरची फिलिंग आहे प्रॉपर. छान एकदम कुरकुरीत आहे. ढोकळा उलटा ट्राय करते. ढोकळ्यामध्ये मी ट्राय करेन पनीरवाला, त्याची स्पेशालिटी. मी मोठा बाईट घ्यायला गेलो. हो. आता
भारी होते. म्हणजे प्लेन पेक्षा काहीतरी व्हरायटी खायला मिळते आपल्याला आणि वरती एकदम परफेक्ट. तर यांनी आता जो समोसा होता तो खाल्लाय, तर त्याच्याबद्दल ते रिव्ह्यू देतील पर्सनली. पनीर ढोकळा होता ना. हा, पनीर ढोकळा तो मस्त होता. स्वीट होता थोडा, त्यानंतर स्पायसी पण होता, मस्त टेस्ट होती. त्यानंतर दुसरा आपण ट्राय केला पनीर समोसा. पनीर समोसा पण एकदम छान होता. आपण नेरोळ्याची टेस्ट केली होती, येस, खाण्याला टेस्ट केली होती, सेम टेस्ट इथे पण आहे. म्हणजे क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाहीये. आणि आता आपल्याकडे आहे प्लेन ढोकळा आणि हा हमसफर, व्हेज हमसफर. आता पनीर ढोकळा याचा मेन जो स्पॉन्जीनेस आहे ना तो एकदम परफेक्ट, spongy आहे. एकदमच प्रॉपर आहे. मस्त टेस्ट आहे. आणि व्हॉट अबाउट दिस? आता आपण हमसफर ट्राय करतोय. याच्यासाठी मोठा करायला लागेल. एवढा मोठा आहे करत आहे. फिलिंग कसली समजेल आपल्याला? फिलिंग बद्दल ओके. त्याच्या आतमध्ये जी फिलिंग आहे ना ती एकदम मस्त वाटते, एकदम टेस्टी आहे. मला असं वाटतं की अजून खावं. ओके, फिलिंग मध्ये काय 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 एक्सपेन्शन? मला याच्यामध्ये मटार दिसतीये, गाजर आहे, व्हेजीज आहेत प्रॉपर, आणि मेन म्हणजे जी बाहेरची जी आउटर लेअर आहे ती क्रंची आहे, छान मस्त क्रिस्पी आहे. तर प्रशांत कॉर्नर मध्ये आता हे जे कस्टमर आहेत ते शॉपिंग साठी आले, तर आपण त्यांना प्रश्न विचारूया की त्यांनी का प्रशांत कॉर्नर चूज केला. तर ताई, मला तुझं नाव सांगशील पहिले? माझं नाव प्रियल मडली आणि आम्ही उरणवरून आलो. ओके, आम्ही पण उरणचेच आहोत. तुम्हाला प्रशांत कॉर्नर का चूज केला? आता सध्या तरी वन ऑफ द बेस्ट शॉप्स इन द मार्केट इज वन ऑफ दॅट इज प्रशांत कॉर्नर. ओके ओके, आणि तू उरणवरून इकडे आली. काय माहिती सांगते? इथलं काय काय आवडतं तुम्हाला? प्रशांत कॉर्नर चूज करणार. इथलं काय काय आवडतं? इथलं प्रशांत कॉर्नर काय काय गोष्टी आवडतात? लास्ट टाइम मी मावशीसाठी स्वीट बनाना चिप्स घेतली घेतली आणि जे काही स्वीट्स असतात ते सुद्धा खूप आवडतात. मग काका कुठून आलेत तुम्ही? आम्ही पनवेल करंजळेला राहतो. तर आम्ही ज्या ज्या वेळेला आम्हाला प्रशांत कॉर्नरची खरेदी होती त्या वेळेला आम्ही नेरूळला जायचो, वाशीला जायचो. कारखान्याचं तर मला माहित नाही, पण आम्हाला वाटत होते की पनवेलला प्रशांत कॉर्नर खावं. ते आता आमची इच्छा पूर्ण झाली. इच्छा पूर्ण झाली आहे. आणि आमची इच्छा आहे की ज्या क्वांटिटी ज्याची मागणी आहे ते तुमच्या हेडक्वार्टरनी ते चिवडा करावी. आता नक्की हा चिवडा आम्ही याच्या भरण्या 5 भरण्या आम्ही गणपती घेऊन गेलो होतो. आता ते हे 5 किलोचे पाकिट आले. आमची आहे की तुमच्या हेडक्वार्टरनी भरण्याची व्यवस्था करावी, म्हणजे आम्हाला इथे म्हणजे तुम्हाला प्रशांत कॉर्नरचे प्रोडक्ट खूप आवडतात, सगळे खातात? 100% आवडीने खातो. कस्टमर आहेत प्रशांत कॉर्नर मध्ये, ते शॉपिंग करतात खूप सारी, तर आपण त्यांना विचारतो. नाव सांगतो. वैशाली जाधव. कुठे आलात? नेरळ वरून. मग तुम्ही काय चूज केलं प्रशांत कॉर्नर? ओके, तिला हे आवडतं. तुला हवंय का? हे माझ्याकडून तुला घे. तेच चांगलं. आता तू खाल्लं इथे काही नॉर्मल दुकानात फरक होते. आवडलं तुम्हाला? रिकमेंड कराल तुम्ही आपल्या पब्लिकला? थँक्यू. ते पाहिजे. कोणतं इकडे
इकडे घ्या. कशासाठी? ओके, हे फिल्म इथे एवढी व्हरायटी आहे ना, मला कन्फ्युजन झालंय मी काय परचेस करू आणि काय नाही. तर आपण एक काम करूया, आपण त्यांनाच विचारूया की आम्ही काय इथे परचेस केलं पाहिजे, कोणती मिठाई किंवा कुठले स्नॅक्स परचेस केले पाहिजे. तर चला तर आपण त्यांना तरी हम क्या क्या परचेस करें. नवरात्री येतेच आहे त्यामुळे आपल्याला हे लागणार आहे. ये अपना उपवास का दूसरा जो अपना बना हुआ है पंचरत्न फराली चिवड़ा उपवास का अजून काय घेऊया. और क्या स्पेशलिटी? कड़ी पत्ता बनता है शाम को बनाने सर आपण हे चकली चकली ये अपना प्रशांत कोने का बना हुआ नमकीन पाला नमकीन पाला चकली चकली भी है भाजी चकली है भाजी चकली है मुंगल है एक भाजी चकली मुंगल चकली भी है. तो इसमें से बेस्ट कौन सी आप दोनों ही बेस्ट है जो आप लेंगे वो दोनों बेस्ट है. मैं अभी ये और यहाँ पे डाइट रोस्ट भातोड़ी प्रशांत कोने का सब डाइट रोस्टेड राइट. सबसे बेस्ट सबसे ज़्यादा प्रशांत कोने शिवड़ा. आपण हे पण घेतो. फाफड़ा जलेबी दसरा स्पेशल फाफड़ा जलेबी. आपण खूप सारी शॉपिंग केली आहे आणि आता आपण बिलिंगसाठी आलो. इकडे आणि आपण या छोट्याशा मुलीला आहे ना आपण छोटंसं गिफ्ट दिलंय. हो की नाही. करा बोल सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुझं गिफ्ट हवंय तुला. ओके झाली खूप सारी शॉपिंग आपली. आता आपण पेमेंट करतोय. आपण तिच्यासाठी हे चॉकलेट घेतले आपण ते तिला देऊ. भेटशील मला भेटशील का. बाय. शेअर करा. तुमच्याकडून छोटे थँक्यू. तर तुम्ही बघू शकता की पनवेलमध्ये जे प्रशांत कॉर्नर ओपन झालं आहे त्याला किती छान प्रतिसाद दिला आहे कस्टमर्सनी. आणि ते पण टेस्ट व्हरायटी आहेत जे आपल्याला नेरूळ आणि ठाण्यामध्ये मिळतात. आणि टेस्ट जी आम्ही तुम्हाला सांगितली ती खरंच रिअल आहे. म्हणजे तिकडे जी तुम्हाला टेस्ट भेटते ती इथे टेस्ट आहे. त्यामुळे तुम्ही नक्की व्हिजिट करा इथे. मी तर रिकमेंड करेन. तर आपली खूप सारी शॉपिंग झाली आहे प्रशांत कॉर्नरमधून. चला तर आता हा व्लॉग मी इथेच एंड करते. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नक्की प्रशांत कॉर्नरला पनवेलमध्ये व्हिजिट करा.